सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह 5 जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्कूल ठीक करो या अभियानाच्या अंतर्गत अभिजित दिपके यांनी लातूरच्या उजनी, औसा आणि लातूर शहरामधल्या काही शासकीय शाळांचं सोशल ऑडिट केलं, पण शाळेची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतली नव्हती। तसंच औसा इथल्या शाळेमध्ये शिक्षकांना धमकावून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप दिपकेंवर आहे। दरम्यान शाळेचं वास्तव समोर आणणं हा गुन्हा असेल तर अशा अनेक गुन्हे घेण्यासाठी मी तयार असल्याचं सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी सांगितलं। अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपण वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते। त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं। तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत।